नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे कुणालाही आवडलेलं नसतं. ईश्वरीने अर्णवच्या बाबांना घरी आणलेलं असतं. याच्यामुळे घरामध्ये वाद झालेला असतो. आता वादाला कंटाळून अर्णवचे वडील ईश्वरीला म्हणू लागतात की मुली तुला अगोदरच नाही म्हणत होतो, माझं इथं थांबणं योग्य नव्हे, मी जातो असं म्हणत ते बाहेर जायला निघतात. त्यांच्या हाताला पकडून ती त्यांना थांबवण्याची रिक्वेस्ट करू लागते. तर ते थांबायला तयार असतात. पण घरातली सगळी मंडळी आपापली मतं मांडू लागतात की इतक्या वर्षांनी त्यांचं आपल्याकडे काहीच काम नाही, ते इथं राहिले नाही तरी चालेल. तर ईश्वरी म्हणते जर ह्या घरात त्यांना जागा नसेल तर मीही राहणार नाही आणि मग मी हे घर सोडून निघून जाईल असं म्हणाल्यानंतर कोणीही तिला थांबवत नाही. मग ती त्यांच्यासोबतच घराच्या बाहेर निघून जाते. घाईघाईने वल्लवीने लगेच दरवाजा पण बंद करून घेतला. चला, वल्लवीचे ते एका दगडात दोन शिकार झाल्यासारखं वाटू लागलं असेल. दोघंही घर सोडून गेले. आता आपल्याला इकडे पाहायला मिळेल नम्रता काळजीपोटी आकाशला म्हणत असते, तू ना आता घरी जा आणि मी पण घरी जाते. जास्त वेळ एकटा बाहेर फिरू नको, मला फार भीती वाटायला लागली आहे. तो हल्लेखोर जर तुझ्यावर हल्ला करायला आला तर मला फार भीती वाटते. तू अगोदर घरी जा, मी खूप थकले, मलाही घरी जायचं आहे असं म्हणत ती कडे जाते आणि मी रिक्षाने जाईल, तुम्ही तुमचं घरी जा, मला सोडवायला येऊ नका असं म्हणत ती त्याला घरी जायला हट्ट करू लागते. मग ती रिक्षाने जाण्यासाठी निघून जाते. ती निघून गेल्याचं पाहता क्षणालाच लगेचच पाठीमागून हल्लेखोर आलेला असतो. आकाशला ह्या गोष्टीची थोडीशी जाणीव असते. आकाश आता त्या खोरावरती दुप्पट वेगाने वार करू लागतो. त्याला चांगलंच घायल करून ठेवतो. त्याला इतका मारतो आकाश. आता शुभंकरला खरं तर अंदाज नव्हता की आकाश असं काहीतरी करू शकतो. आकाशने त्याला इतकं चोप दिलेला असतो. त्या चोपाला बरोबर तो पळून गेलेला असतो चोप घेतल्यानंतर. आता पुढे आपल्याला घरामध्ये सगळं वातावरण खराब झालेलं पाहायला मिळेल. अर्णव म्हणू लागतो की ताई तुझं काय वैर आहे ईश्वरीसोबत, तू फारच वाईट वागते तिच्यासोबत, तिच्याशी अजिबात चांगलं वागत नाही, बोलत नाही. आणि याच्यावरती वल्लवी म्हणते म्हणजे काय म्हणणं आहे तुझं, आम्ही तुझ्या बायकोला थांबवायला हवं होतं, ती स्वतःच्या मनाने निघून गेली आहे तर आम्ही का थांबवायचं तिला, तिने जाण्याचा निर्णय घेतला ती गेली. तर इथे त्या अर्णवचं म्हणणं असतं की तिला जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे, तुम्ही खुशाल दरवाजा बंद करून घेतला. आता आजी हे सगळं काही पाहत असते. घरामध्ये वाढत चाललेले वाद हे सगळं पाहता आता इथे सगळेजण भांडतच असतात. आजी डोक्याला हात लावून बसलेली असते. आता अर्णवचे बाबा इथे सांगू लागतात की ईश्वरी तू घरामध्ये जा, माझ्यासारख्या संन्याशाच्या मागे लागू नको, माझ्यामुळे तुझा सुखाचा संसार मोडू नको गं, संसार जोडायला खूप वेळ लागतो. तर इथे ती म्हणत असते की नाही बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, इतक्या वर्षाने तुम्ही आलात, तुम्हाला मी घरात घेऊनच जाईल. पण ते घरातले तर तयार नाही आहे ना, तर ती म्हणते नक्की होतील तयार. आता इथे मामा पण ना वल्लवीसोबत भांडू लागतात. तू ना जरा जास्तच आतीताईपणा केला आणि लगेच दरवाजा पण बंद करून घेतला, एवढी घाई नव्हती करायला पाहिजे दरवाजा बंद करण्याची. तर इथे ईश्वरी सांगत असते बाबांना की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक बंधन काही कारणाने जर तुटलं असेल तर ते जोडू पण शकतो. तुम्ही अत्याचार का सहन करायचा, तुमच्यावर अन्याय झाला आहे, तो अन्याय मी सहन करू शकले नाही, त्या अन्यायाला मला आता संपवायचं आहे, म्हणून मी तुमच्यासोबत इथे थांबले. आणि मला माहिती आहे घरातनं माझे मिस्टर जे तुमचे मुलगा आहे तो खूप चांगला आहे, वरतून जरी कठोर वाटला तरी मनाने खूप चांगले, ते नक्की तुम्हाला बोलवायला बाहेर येतील म्हणजे येतील. आणि घरामध्ये जोरजोराने वाद चालू असतो अर्णव आणि ताईचा. ताई खरं तर म्हणत असते अंजली की तू ना सध्या जास्तच बायकोचा बैल होत चालला आहे, ती जसं जसं म्हणते तसं तसं तू करत चालला आहे, हल्ली तू कुणाचं काही ऐकत नाही. तर तो म्हणू लागतो शटअप, तू फारच सेल्फिश झाली आहे ताई, तू असं बोलतेस का तिच्याबद्दल, ती किती चांगली आहे तरी तू तिच्याबाबत किती वाईट विचार केला, ती घराबाहेर गेली तर खुशाल तिला जा म्हणालीस तू. तर इथे खरं तर बाबा समजत असतात की मी जातो आता, जास्त वेळ इथे थांबण्यात अर्थ नाही आणि तू पण माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू तुझं संसार व्यवस्थित कर. आणि दरवाजा उघडण्याचा आवाज येतो. ती लगेच मागे वळून पाहते. ती म्हणते मी म्हणाले होते ना की माझे मिस्टर नक्की येतील, बघा आपल्याला घ्यायला आले ते. तर ते येतात आणि ईश्वरीचा हाताला धरून ईश्वरीला म्हणू लागतात की चल घरात आत्ताच्या आत्ता. तर ईश्वरी म्हणते थांबा, मी घरात येणार नाही, एकाच शर्तीवर मी घरात येईल. बायको म्हणून मी आजपर्यंत तुमच्याकडे कधीही कुठलाही अधिकार मागितला नाही, काहीही मागितलं नाही, पण आत्ता ह्या क्षणाला माझी अशी इच्छा आहे की बाबांना घरामध्ये प्रवेश मिळायला हवा.
त्यांचीही बाजू आहे, तीही पण तुम्ही ऐकून घ्यायला हवी. एकच बाजू तुम्ही बघितली आहे आणि दुसरीकडे लगेच त्यांच्यावर अन्याय होतो हे नाही दिसत आहे तुम्हाला. मला दिसते. माझी इच्छा आहे, मी तुमच्या पाया पडते. हवं तर माझ्यासोबत बाबांनाही घरात येण्याची परवानगी द्या, त्यांना घरात येऊ द्या. फक्त आणि फक्त आता ईश्वरीच्या हट्टासमोर हात टेकत अर्णव म्हणू लागतो की मी त्यांना घरात येण्याची परवानगी देते, पण मी त्यांना कधीही माझे वडील म्हणून स्वीकारणार नाही. तो प्रयत्न पण तू करायचा नाही तरच, आणि ह्याच शर्तीवर त्यांना घरात येऊ देईल. असं म्हटल्यानंतर आता बाबांना घेऊन ईश्वरी घरामध्ये निघालेली आहे. आणि घरात आल्यानंतर सगळेजण त्यांच्याकडे डोळे वटारून पाहू लागतात. ईश्वरीने घरात अर्णवच्या बाबांना आणले ही गोष्ट कोणालाही पटलेली नसती, पण अर्णवने सांगितलेल्यामुळे सगळेजण आता गप्प बसलेले. अर्णवने सांगितले कोणीही आता ईश्वरीला काहीही बोलायचं नाही, तिच्या मनाप्रमाणे होऊ द्यायचं. मग काय तर आता ईश्वरी बाबांना घेऊन घरात येते. बाबा तिला विचारतात की देवघर कुठे आहे, मला सगळ्यात पहिले देवाचं दर्शन घ्यायचे. मग ती देवघरात त्यांना घेऊन जाते. इथे मात्र वल्लवी म्हणू लागते की आता हा अर्णव तर बायकोच्या तालावर नाचायलाच लागला आहे बघ. आता तिने तर बाबांना पण आणलं, आता काही दिवसांनी आपल्या घरातनं पण बाहेर काढून देतील ते. लवकरात लवकर अंजली तू काहीतरी करायला हवं, असं वल्लवी म्हणते. तिच्या खोलीत जाते निघून. देवघरात आल्यानंतर बाबा छान प्रकारे त्यांचं देवाचं दर्शन घेतात. आणि देवघर खूप सुंदर आहे म्हणून ईश्वरीला कौतुकाने सांगतात पण. आणि तिला देवाचा आशीर्वाद म्हणून ते त्यांच्याजवळ असलेले एक नारळ देतात आणि तिला सांगतात की हे गुरुजींचा आशीर्वाद आहे, तो तुझ्यावरती पण आयुष्यभर असंच राहू दे. तू खूप चांगल्या मनाची आहे, तुला नाती जोडण्याची फार इच्छा आहे. फक्त ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अन्याय व्हायला नको अशी माझी इच्छा आहे. तर ती म्हणते नाही होणार बाबा, एखाद्यावर झालेला अन्याय मी जर खोडून काढण्याचा प्रयत्न करते तर माझ्यावर कसं काय अन्याय होईल. मला सत्याची बाजू घ्यायची, मला सत्य सगळ्यांसमोर आणायचे. तर तिथे तू खूप मोठा निर्धार केला आहे, तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल देव, असं म्हणत छान प्रकारे आशीर्वाद इथे आता अर्णवच्या बाबत देतात. आणि ती त्यांचे पाया पडून नमस्कार करून आशीर्वाद घेतात. इथे मात्र अर्णव फारच संतापलेला दिसतो. त्याला ती क्षण आठवत असतात जेव्हा त्याच्या आईने त्या बाबांना विचारलं होतं की त्या बाईला तुम्ही आमच्या आयुष्यात का आणलं, का आमच्यासोबत तुम्ही असा गैरव्यवहार केला, आम्हाला चीट का बरं केलं. ते सगळे क्षण आठवत असतात. ते बाबा काही बोलले नव्हते तेव्हा, पण ते सगळं आठवून त्याला संताप होत असतो. माझी आई किती रडली होती, मी त्या ईश्वरीसाठी इतकी छान तयारी केली प्रपोज करण्याची, तिने काय केलं तर त्या माणसाला, जो माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे, त्याला घरात आणलं, असं म्हणत तो आता तिच्यासाठी आणलेले सगळे गिफ्ट्स वगैरे फेकून देतो. आता इथे त्याला ईश्वरीचे क्षण आठवतात. ईश्वरी त्याच्यासोबत यायला तयार नाही, फक्त एका शर्तीवर येईल म्हणाली. ती शर्त कोणती तर फक्त मी घरात बाबांसोबतच येईल, म्हणजे माझं प्रेम काहीच नाही, फक्त बाबांचंच प्रेम महत्त्वाचं आहे ईश्वरीसाठी, असा विचार करत ईश्वरीवरती आता तो फार संतापलेला आहे. ईश्वरीने केलेला अपमान त्याला आठवतो, ईश्वरीने घातलेली अट त्याला आठवते आणि ईश्वरीवर प्रेम केल्यामुळेच हे सगळं होते असं तो स्वतःला कोसू लागतो आणि सगळ्या वस्तूंची रुंभर करू लागतो. ईश्वरी तिथे येते, ते सगळं प्रकार पाहते. हे काय चालले म्हणून ती विचारू लागते तर तो म्हणतो शटअप, मला एक शब्दही तुझ्याशी बोलायचं नाही, माझा आणि तुझा काही संबंध नाही, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही तू करू नको, इथून तू निघून जा, असं म्हणत तो तिच्याशी जोरजोराने रागाने चिडचिड करत बोलू लागतो. आता आपल्याला अंजली पण संतापलेलीच दिसते. आजीला म्हणते अगं आजी, तू घरात सगळ्यात मोठी आहे, तू त्या अर्णवचे कान उघड, त्याला काहीतरी बोल, त्याला शिकव, त्याने त्या माणसाला आपल्या घरात आणले ज्यामुळे आपलं आयुष्य बरबाद झालं आहे. तर इथे आजी समजावून सांगते की अंजली, त्या अर्णवसमोर मी आजपर्यंत कधी काही बोलू शकले का, तुला माहिती ना तो किती हट्टी आहे, तो त्याच्या मनाचंच करतो. पण आता मामा इथे सांगू लागतात की आपल्याला जशी ईश्वरी म्हणते ना, तिच्या आईची जशी बाजू होती, आपल्या सात्विका ताईची जशी बाजू होती, तशी आपल्या दाजींची पण काहीतरी बाजू असेलच, त्यांना पण काहीतरी मत असेल, त्यांनी सगळं सहन केले, त्यांची पण बाजू आपण ऐकून घ्यायला हवी ना, समजून घ्यायला हवं ना. वल्लवी लगेचच मध्येच कुदून पडते, कसली आली बाजून, कसली आली काय, मज्जा मस्ती केली त्यांच्यामुळे आपल्या सात्विका ताईचा जीव गेला आहे आणि कसली आली त्यांची बाजू. मी तर म्हणते आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा, त्या माणसाला घरात ठेवू नका, असं म्हणत तिथे मामा तिच्यावर चिडतात की आता तू फारच जास्त करते, आपल्याला अर्णवचे शब्द बाहेर जाता येणार नाही, अर्णवची काय इच्छा आहे ती तसंच आपल्याला करावं लागेल. आता इथे ईश्वरीसोबत वाद घालताना आपल्याला अर्णव दिसेल. अर्णव खरं तर संतापलेला आहे. तो ईश्वरीला म्हणू लागतो की का तू असं करतेस,
तर ती म्हणू लागते की जशी माझ्या आईची बाजू आहे तशी तुमच्या बाबांची पण बाजू असू शकते, ती आपण समजून घ्यायला हवी. त्यांनी पण संन्यासासारखा निर्णय का घेतला, एवढा मोठा स्वतःला त्रास करून घेतला आहे त्यांनी, हे नाही दिसत आहे का तुम्हाला? त्यांनाही पश्चाताप होतो आहे. त्यांनी काही केलेलं नसताना त्यांच्यावर जो आरोप आला आहे त्याची तर त्यांना सुधारणा किंवा बोलण्याची संधी तर द्या. तर आता अर्णव इथे स्वतःच्या कपाटातनं लहानपणीची खेळणी काढतो आणि म्हणतो, हे बघ त्यांनी काय केले तुला पाहायचं आहे? 10 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात त्यांनी किती मोठं वादळ आणलं. ह्या खेळणींसोबत खेळायचं वय होतं त्याचं. त्या मुलावरती इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या आल्या, एवढं घर पेलण्याची जबाबदारी त्या मुलावर आली. कुणामुळे आली? ह्या माझ्या बाबांमुळेच ना. मला हे बाबा अजिबात आवडत नाही, त्यांच्याबद्दल बोलणंही मला आवडणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यासाठी भाग पाडू नको किंवा प्रयत्नही करू नको. मी त्यांच्याशी आयुष्यात कधी बोलेल किंवा आमच्यामध्ये काहीतरी बोलणं होईल असंही तू विचार करूच नको. आता इथे ना आपल्याला पाहायला मिळेल की बाबांना एका खोलीमध्ये जागा दिली आहे. आता त्या खोली दाखवण्यासाठी मामा जातात. मामा त्यांना सांगतात की ही खोली आजपासून तुमची आहे, इथे तुम्ही आराम वगैरे करा, AC लावा वगैरे. तर बाबा म्हणतात की नाही, मला AC वगैरे काही नको, मी त्याग केला आहे, संन्यास घेतला आहे. संन्यासाच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींची परवानगीच नाही. आता तर मला फक्त देवाच्या नामस्मरणामध्ये शांती लाभते असं म्हणत ते नामस्मरण करायला बसतात आणि मग तिथून मामा दुसऱ्या खोलीत निघून जातात. आता वल्लवी तिथे मामांशी वाद घालत असते. आले का तुमच्या दाजींची सेवा करून? काय गरज आहे त्यांची एवढी सेवा करण्याची? त्यांना घरात ठेवलंच कशाला आहे? आत्ताच्या आत्ता त्या म्हातारड्याला हाक लावून लाव. तर इथे मामा म्हणू लागतात की का जर ते इथे राहिले तर काही सत्य बाहेर येईल का? त्यांची काहीतरी बाजू असेल ती ते सांगतील ना. त्यांनी जे गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची त्यांच्यावर आलेली काय म्हणता बला पण असू शकते नाही. कोणी हे सगळं प्रकरण केलं आहे हे सगळं मला ठाऊक आहे. आणि तिच्या वल्लवीकडे बोट करत ते म्हणतात की मला ती व्यक्ती कोण आहे तेही माहिती आहे. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार की ज्या वेळेला राकेश घरी परत येतो, अंजली त्यांना घराचा मुखिया म्हणून त्या चेअरवर बसायला सांगते. तर त्या चेअरला आता इथे ईश्वरी हात लावते आणि म्हणते की घरातला प्रमुख व्यक्ती मोठा ह्या घरात कोणी असेल तर रमाकांत शिर्के आहे, म्हणजेच अर्णवचे वडील, तेच त्या खुर्चीत बसतील. बाबांना ती त्या खुर्चीत बसवते आणि घरातली सगळी मंडळी त्या जेवणाच्या टेबलवरून उठून जातात. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट आपण पाहूयात. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.